नमस्ते मित्रांनो. एक सुंदर श्लोक हजारो वर्षापूर्वी लिहिलेला, ज्यामध्ये पर्यटनाचं महत्त्व त्यांनी सांगितलं आहे, तो माझ्या वाचण्यात आला. त्याचा श्लोक मी वाचत नाही, पण श्लोकाबरोबर जे अर्थ आहे तो मात्र मी तुम्हाला सांगतोय. जे वेगवेगळ्या देशात फिरत नाहीत, जे ज्ञानी लोकांच्या सहवासात राहत नाहीत, त्यांची बुद्धी थंड पाण्यावर तुपाच्या थेंबासारखी थिजून जाते. प्रवास म्हणजे फक्त फिरणं नव्हे, तर तो अनुभव आहे, संस्कृतीची ओळख आहे, निसर्गाशी जवळीक साधण्याचा एक समृद्ध सुंदर मार्ग आहे. पण ट्रिपचं स्वप्न बघताय ही खूप चांगली गोष्ट आहे, पण ट्रिपचं स्वप्न बघताना त्याच्यासाठी पैशाचं महत्त्व आणि पैशाचं नियोजन हेही तितकंच महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी तुम्ही फायनान्शियल प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. आणि ते फायनान्शियल प्लॅनिंग करण्यासाठी वेगवेगळ्या आयडियाज तुम्हाला वापरता येऊ शकतात. तर त्याच्या रिलेटेड आज मी तुमच्याशी बोलणार आहे. त्यात तुमच्याकडं मी 4 पर्याय सांगणार आहे. त्यातला सगळ्यात पहिला पर्याय हा की तुम्ही 10,000ची SIP करा. सगळे फॅमिली मिळून करू शकता. वर्षाच्या शेवटी 1,20,000 आणि थोडंसं व्याज, या पद्धतीने ते पैसे जमा होतील. ते विड्रॉ करा आणि वर्षाच्या शेवटी ट्रिपला जावा. म्हणजे तुम्ही वर्षाच्या सुरुवातीलाच जर तुमच्या ट्रिपचं नियोजन केलं तर ॲटोमॅटिकली तुमचं ते प्लॅनिंग होऊ शकतं. दुसरा पर्याय हा आहे की तुमच्याकडे एकदम मोठी रक्कम आहे शिल्लक, तुम्ही 20 लाख रुपये एकदम टाकलेत, तर 20 लाखाच्या अगेन्स्ट तुम्हाला दर महिना 10,000 रुपये बाजूला पडतील. ते 10,000चे अगेन्स्ट तुम्हाला 1,20,000 वर्षाच्या शेवटी जमा होतील. ते 1,20,000मध्ये तुम्ही ट्रिपला जाऊ शकता. आणि जसं जसं काळ पुढं जाईल तसा तसं इन्फ्लेशन म्हणजे महागाई ट्रिपमधलं वाढत जाईल, तसं तसं तुमचं दरवर्षी त्यातनं विड्रॉल जी रक्कम आहे तीही वाढवता येईल दरवर्षी. आणि तुमच्या ट्रिपचं 1,20,000, त्याच्यानंतर 1,40,000, 1,60,000 असं करत करत तुम्ही 5 लाख दरवर्षी काढून घेऊनही त्याच पैशातनं मूळ रक्कम तशीच राहील, त्याच्यातही वाढ होईल आणि त्याच्याबरोबर तुम्ही या पद्धतीने दुसऱ्या जाऊ शकता. आता तिसरा पर्याय तुमच्याकडं आहे तो म्हणजे की निवृत्तीनंतर प्रत्येकाला वाटतं की मला काय करायचं आता पैशाचं, आणि माझ्याकडं पैसे पण आलेत, पेन्शन पण आहे, पण त्याचं त्यांना नियोजन नसतं. पण त्यांना वाटत असतं की आयुष्यभर मी नोकरी करण्याच्या नादात काहीच केलं नाही. तर त्यांना जर जग फिरायचं आहे किंवा त्यांना टूरला जायचं आहे तर ते इथं हा पर्याय निवडू शकतात की त्यांनी तीच रक्कम टाकायची आहे, गुंतवणूक करायची आहे आणि त्याच्यातनं दरवर्षी परत थोडी थोडी रक्कम घ्यायला चालू करायची. आणि त्या रकमेतनं त्यांनी त्यांची वर्ल्ड टूर करायची, दोघांची, नवरा बायकोची. त्याचबरोबर पर्यटनाचा आस्वाद घ्यायचा आणि सगळ्या गोष्टी करायच्या. कारण 70 वयानंतर तुमचे हातपाय चालणार नाहीत, तर तुम्ही बकिंगहॅम पॅलेसच्या दारात बसून राहणार वॉचमनच्या खुर्चीवर. त्याऐवजी 60 वयालाच ते तुम्ही चालू करू शकता. त्या पद्धतीने तुम्ही 60 वयाला रिटायर झाल्यावर तुमच्या रिटायरमेंटचे जे प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे आलेत ते तुम्ही ट्रिपसाठी अशा पद्धतीने प्लॅन करून वापरू शकता आणि राहिलेली रक्कम तुम्ही तुमच्या वारसालाही देऊ शकता. हा तिसरा पर्याय. आणि चौथा पर्याय हा की जर तुमचं वयच 20 आहे किंवा 25 आहे आणि तुम्हाला वर्ल्ड टूर करायची आहे, पण आत्ताच नाही, आत्ता नोकरी करणार, पैसे नाही आहेत माझ्याकडं, तो पैसे कमवणार आणि मग ते करणार, तर तुम्ही असंही करू शकता की 10,000ची SIP चालू करा. 20 वर्ष ते पैसे साचून राहतील आणि 20 वर्षानंतर तुम्ही SIP बंद करून टाका आणि तिथं साचलेल्या रकमेमध्ये तुम्ही तिथनं SWP चालू करा आणि तुम्ही तुमची वर्ल्ड टूरचं स्वप्न पूर्ण करू शकता. म्हणजे तुमच्याकडे हे 4 पर्याय आहेत की तुम्हाला त्या पद्धतीने मूव्ह करता येऊ शकतं. ह्यातलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की तुम्हाला जे काही करायचं आहे तर त्याच्या रिलेटेड तुम्हाला हे प्लॅन करावं लागेल. आणि हे जर प्लॅन करायचं असेल तर ॲज अ नवजीवन वेल्थ आम्ही नक्कीच तुमच्याबरोबर असू. आणि याच्या रिलेटेड तुम्ही आम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये प्रश्न टाकू शकता. आणि तुम्हाला याच्या रिलेटेड कोणता मार्ग निवडावा वाटतोय, सगळ्यात चांगला आणि सोपा मार्ग कोणता आहे हेही तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. आणि त्याच्या रिलेटेड आम्ही तुमच्याबरोबर नवजीवन वेल्थ म्हणून नक्कीच असू. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही सबस्क्राईब पण करा आमच्या चॅनलला, म्हणजे तुम्हाला नवीन नवीन माहिती मिळत राहील. त्याचबरोबर तुम्ही आम्हाला लाईकही करू शकता आणि कमेंट्स टाका, म्हणजे आम्हाला पुढचा व्हिडिओ टाकण्यासाठी हुरूप येत राहील. लोक ट्रिपचं स्वप्न बघतात पण त्यासाठी पैशाचं प्लॅनिंग करत नाहीत, आणि तेच करावं लोकांनी, यासाठीच आज आम्ही तुम्हाला हा व्हिडिओ दिलेला आहे. थँक्यू.